दरम्यान पुणे, मावळ, शिरूर लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे। तिन्ही लोकसभेच्या जागांसंदर्भात पुण्यामध्ये आज भाजपचं मंथन पार पडणार आहे। पुण्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत भाजपची आज बैठक बोलावण्यात आली आहे आणि लोकसभेच्या जागांबाबत भाजप पदाधिकाऱ्यांची या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा होणार आहे। पुण्यामध्ये आज या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। पुण्यातील आणि त्याचबरोबर राज्यातील भाजपचे सर्व महत्त्वाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहतील। तर शिरूर आणि मावळच्या जागेवरून महायुतीमध्ये पेच निर्माण झाल्याचं दिसतंय, कारण शिरूर लोकसभेच्या जागेवर महायुतीतील तीनही पक्षांनी दावा केलाय। शिरूरच्या जागेसाठी अजित पवार गटही आग्रही आहे आणि त्याचबरोबर शिरूरमध्ये भाजपकडून महेश लांडगेंचं नाव सध्या चर्चेत आहे। कालच या संदर्भात महेश लांडगेंनी बैठक घेतल्याची सुद्धा माहिती समोर येते। शिरूरमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आढळराव पाटलांसाठी मेळावाही पार पडणार आहे। तर मावळमध्ये सध्या शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे विद्यमान खासदार आहेत आणि मावळच्या जागेवर यंदा शिंदे गट पुन्हा एकदा दावा करेल। त्याचबरोबर मावळमधून पार्थ पवारांना तिकीट मिळावं अशी अजित पवार गटाची मागणी असेल। तर मावळमध्ये भाजपच्या बाळा भेगडेंची सुद्धा भावी खासदार म्हणून बॅनरबाजीही सुरू झाली आहे। मुख्यमंत्री शिंदे आज मावळमध्ये बारणेंसाठी सुद्धा मेळावा घेणार आहेत आणि याच संदर्भातल्या महत्त्वाच्या घडामोडी म्हणजे राजगुरुनगरमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मेळावा होईल। आढळराव पाटलांसाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मेळावा या ठिकाणी पार पडणार आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघाबाबत तीनही पक्षांमध्ये महायुतीतल्या तीनही पक्षांमध्ये हालचाली सुरू झाल्यात आणि त्याचाच हा एक मेळावा। आपल्यासोबत माजी खासदार शिवाजी आढळराव दादा, ज्या पद्धतीने आपण पाहतो की खरं तर आज शिवसंकल्पाची सुरुवात शिरूरमधून होते। आपल्याला यापूर्वी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातला महत्त्वाकांक्षी प्रकल्प, महत्त्वाकांक्षी जो प्रोजेक्ट आपण हाती घेतला आहे मिशन 48, तिन्ही पक्षांना मिळून महायुतीने मिळून ह्या मिशन 48 अंतर्गत शिवसंकल्प अभियानाची सुरुवात शिरूर लोकसभा मतदारसंघातून होते। शिरूर लोकसभा मतदारसंघ यापूर्वी खासदारकीला लोकसभेला शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे, त्यामुळं सुरुवात शिरूरमधून होणं स्वाभाविक आहे आणि ती चांगल्या पद्धतीनं सुरुवात होताना आपल्याला दिसते। खरं तर एकंदर आपण पाहिलं की ज्या पद्धतीने आज इथं सुरुवात होते महासंकल्प अभियानाची, मात्र अमोल कोल्हेंनी या ठिकाणी आरोप केलेत की ही रस्सीखेच चालू आहे, महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतं। कारण की शिरूरच्या जागेसाठी भाजपने दावा केला आहे, शिंदे गटाने दावा केला आहे आणि अजित पवार गटाने सुद्धा दावा केला आहे। तिन्ही गटांचा दावा रास्त आहे। तिन्ही पक्ष एकत्रित बसून ठरवतील कुणाला जागा दिली जावी आणि जो निर्णय घेतील तो मान्य राहील। आता अमोल कोल्हेंनी काय बोलावं हे त्यांच्याकडं। महायुती आम्ही सगळं आमच्या पद्धतीनं व्यवस्थित करू, रस्सीखेच अशी काही नाही, प्रत्येकाची अपेक्षा आहे। त्यामुळे अभिजित मी सुनील टीव्ही 9 मराठी।